नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव प्रियंका राठोड. आपल्याला आरोग्यविषयक बऱ्याच समस्या असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि प्रत्येक स्त्रीला आफ्टर डिलिव्हरी भासणारी समस्या म्हणजे वाढतं वजन. वाढत्या वजनासाठी काय पर्याय आहे? वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी काय पर्याय आहे? सर्वच प्रकारचे आपण उपाय करून बघत असतो. मला वजन कमी करायचं आहे, मी हे करून बघते, मी ते करून बघते, मी गरम पाणी पिते, मी रोज वॉक करते, मी एक्सरसाइज करते, पण हवा तो रिझल्ट मिळत नाही. मग यासाठी तुम्हाला आवश्यक आहे सातत्य असणं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य असणं. आपण जे घेतोय, आपण ज्या डाएट घेतोय तो किती प्रॉपर आहे आपल्यासाठी, किंवा तो आपल्याला खरंच प्रोटीन आणि फायबरची मात्रा इक्वल क्वांटिटीमध्ये देतो का, हे जाणून घेणं गरजेचं आहे. आता मी माझी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती स्टोरी आहे माझ्या वेट लॉसची. ठीक आहे. माझं वजन माझ्या सेकंड डिलिव्हरीनंतर 85 kg झालं होतं. खूप प्रयत्न करूनही ते वजन कमी होत नव्हतं. मी झुंबा क्लासेससुद्धा लावले होते, योगा करायची घरी, पण हवा तो रिझल्ट मिळत नव्हता. कारण आपलं वजन जेव्हा वाढतं तेव्हा ते एकदम वाढत नाही. त्यासाठी मला 9 मंथ अँड देन आफ्टर 7 मंथ, ठीक आहे, टोटल पिरियड लागला ह्या गोष्टीला वजन वाढायला. एकाएकी माझं वजन नाही वाढलं. आता ह्या वाढत्या वजनाला मला कमी करायचं असेल तर मी 2 आणि 3 महिन्यात शक्य नाही आहे ती गोष्ट. मला त्यासाठी प्रॉपर वेळ देणं गरजेचं होतं. म्हणून मी सुरुवातीला झुंबा वगैरे हे क्लासेस लावले. माझे 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर, बट मला एका महिन्यात असा काही विशेष रिझल्ट आला नाही. मग मी त्याच्यानंतर विचार केला की मला काहीतरी वेगळं करून पाहणं गरजेचं आहे. तर मी सप्लिमेंट यूज केला, वेलनेस बाय ओरिफ्लेम फूड सप्लिमेंट. ह्या सप्लिमेंटच्या माध्यमातून मी माझं वजन 5 महिन्यांमध्ये 14 किलो वजन माझं कमी केलं. यासाठी मला नियमित डाएट करणं गरजेचं होतं, नियमित योगा करणं गरजेचा होता. योगामध्ये मी खूप काही नव्हती करत, पण ॲटलीस्ट सूर्यनमस्कार आणि जे आपल्याला आवश्यक वॉक राहतो तो मी करायची. ठीक आहे. आणि ह्या गोष्टीच्या माध्यमातूनच मी माझं 14 किलो वजन कमी केलेलं आहे. खूप काही वेगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत, की चला मी जिम केली किंवा अजून काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलं. अजिबात नाही. घरी बसून कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी या त्या ठिकाणी एखाद्या क्लासेसला पैसे न देता मी घरी बसूनच माझं वजन कमी केलं आहे, तेही सप्लिमेंटच्या माध्यमातून. बऱ्याच लोकांना असतं की सप्लिमेंट घेतल्यानंतर खूप प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतात. तर अजिबात नाही. साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होत नाही. सप्लिमेंटचा अर्थच मुळात होतो की पूरक, आणि फूड सप्लिमेंट म्हणजे पूरक आहार. मग पूरक आहाराचा तुमच्या शरीरावरती वाईट परिणाम होईल कसा? होऊ शकत नाही. आपले जे सप्लिमेंट आहेत, वेलनेस बाय ओरिफ्लेम, हे 100% नॅचरल सप्लिमेंट आहेत. याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती होत नाही. हे सप्लिमेंट आपल्याला इंटरनली बूस्ट करण्याचं काम करतात. यामध्ये तुम्हाला एक न्यूट्रिशेक आणि ओमेगा 3 टॅबलेट आहेत. न्यूट्रिशेक तुम्हाला तुमच्या हंगरला रिड्यूस करतो, तुमची क्रेविंग म्हणजे तुमची जी क्रेविंग आहे तिला कंट्रोल करतो, तुमच्या कॅलरीजला मेंटेन करण्याचं काम करतो, तुम्हाला दिवसभर बूस्ट करण्याचं काम करतो. ओमेगा 3 टॅबलेट तुमच्या इंटरनल फॅट कटिंगचं काम करतात, तुमच्या कोलेस्ट्रॉलला मेंटेन करण्याचं काम करतात, तुमची हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचं काम करतात, तुमच्या स्किनला एक ग्लोईंग बनवण्याचं काम करतात. कारण त्यामध्ये आहे फिश ऑइल, जे आपल्या डोळ्यांसाठी, आपल्या स्किनसाठी, आपल्या मेंदूसाठी खूप आवश्यक असतं. आता भारतात दुर्दैवाने 79% पीपल मध्ये ओमेगा 3ची जी क्वांटिटी आहे ती खूप लेस प्रमाणात आहे. ही फॅक्ट आहे, हे मी म्हणत नाही, हे गुगल म्हणतो की 75% पीपलमध्ये ओमेगा 3चं प्रमाण कमी आहे. तर हे ओमेगा 3चं प्रमाण जर आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात मिळायला हवं, तर यासाठी आपल्याला दिवसातून एकदा तरी फिश खाणं गरजेचं आहे. पण आपण डेली बेसिसमध्ये फिश खातो का? जे ओमेगा 3 आपल्याला फिश ऑइलमधून मिळतं किंवा फिशपासून मिळतं, ते ओमेगा 3 स्ट्रॉंग असतं. EPA आणि DHAच्या ज्या लॉंग चेन असतात त्यामध्ये असतात. पण व्हेज इन्ग्रेडियंट जे आहेत बरेच, ज्याच्यामधून आपल्याला ओमेगा 3 मिळतं, पण ते आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल मेंटेनिंगचं त्या प्रमाणात काम करू शकत नाही, किंवा त्याचा इफेक्ट एवढा हवा तेवढा मिळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला ह्या प्रॉब्लेम्स येतात, जसं की स्किन ड्राय होणं,
केस गळणं, हार्ट प्रॉब्लेम्स, बिकॉज ज्या लोकांना हार्ट प्रॉब्लेम्स आहेत त्या लोकांनी तर खरंच घ्यायला हवी ओमेगा 3 टॅबलेट. डेली बेसिसमध्ये ओमेगा 3 हवी, कारण आपण ना वेल्थला प्रायोरिटी देतो हेल्थच्या तुलनेने. ठीक आहे, आपण हेल्थला थोडं कमी जाणतो, पण वेल्थला थोडं जास्त प्रायोरिटी देतो की यार एवढं महाग प्रोडक्ट मी कसं घेऊ. बरोबर, मला प्रोडक्टला प्रायोरिटी नाही देत मी, तर मी त्या प्रोडक्टच्या प्राईजला प्रायोरिटी देते की नाही एवढं महाग मी कसं घेऊ. ठीक आहे, इथे जर तुम्हाला पुढं चालून थोडा हार्ट प्रॉब्लेम झाला किंवा कुठल्याही प्रकारे काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला डॉक्टरच्या घशात बरेच पैसे घालावे लागतील ना. आज आपल्याला हेल्थ प्रायोरिटी झालेली आहे, आपण हेल्थला कॉम्प्रोमाइज करून बाकी सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी देतो. मुळात आपण आपल्या भावाचं लग्न असू द्या, बहिणीचं लग्न असू द्या, तिथे पैसे खर्च करताना विचार करत नाही की मी 7,000ची साडी घेतली, ती 7 वेळा पण आपण घालणार नाही, पण तरीसुद्धा मी 7,000ची साडी घेणार. पण तेच जर एखाद्या महिन्याला आपण हेल्थ केअर प्रोडक्टसाठी आपल्याला म्हटलं कोणी की तुम्ही घेऊन बघा, खूप चांगला रिझल्ट येईल, तुमचं आरोग्य त्यांनी चांगलं होईल, तर आपण म्हणतो एवढं महाग प्रोडक्ट नको बाबा. का? याचं उत्तर मलाही नाही माहिती, कारण मी तर पहिली माझी आरोग्य महत्त्वाचं आहे. कारण उद्या चालून मला माहिती आहे की माझ्या जर आरोग्याला काही झालं तर मला कोणावरती डिपेंड नाही राहायचं आहे की मी माझ्या लाईफमध्ये कोणी मला एक ग्लास पाणी आणून दिले, कारण माझ्याच्याने उठणंच होत नाही. मुळात ही माझी दशा नको व्हायला, म्हणून मी माझ्या आरोग्याला पहिली प्रायोरिटी देते. माझ्या अंगात घालायला कपडे ब्रँडेड नसले तर चालेल, पण माझी हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे, कारण मी नोटीस केल्या जाईल त्याच्यामुळे. मी जर हेल्दी असली, स्लिम ट्रिम असली, एक वेल मेंटेन बॉडी माझी असली तर मला लोक नोटीस करतील. पण ते जर मी खूप चबी असली किंवा फॅट असती किंवा माझ्याशी उठणं बसणं झालं नसतं तर माझ्याकडे लोकांच्या नजरा बघण्याच्या वेगळ्या असतात. त्यांनी माझ्याकडे बघताना थोडं वेगळ्या आणि नजरेने बघितलं असतं, कारण मी ऑलरेडी 85 किलोची होऊन नंतर या शरीरामध्ये या शेपमध्ये आलेली आहे. 85 किलोची मी जेव्हा होती तेव्हा मला बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप वेगळा होता. ते वेअर्ड नजरेने बघायचे आणि ते मला जाणवायचं. मला नाही माहिती प्रत्येकजण त्या दृष्टीने विचार करतो की नाही, पण मी त्या गोष्टी खूप माझ्या लाईफमध्ये मी सोसलेलं आहे. माझ्या फॅटमुळे, माझ्या हेवीनेसमुळे प्रत्येकाला पण आपापल्या लाईफमध्ये त्या गोष्टी भोगाव्या लागल्या असतील, मलासुद्धा भोगाव्या लागलेल्या आहेत. मी माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टींना फेस केलेलं आहे, सफर केलं आहे त्यातून. सो मला असं वाटतं की ही माझी सिच्युएशन आहे, ती बऱ्याच माझ्या मैत्रिणींची सुद्धा असेल, तर त्यांनी पहिली प्रायोरिटी आपल्या आरोग्याला द्यावी. एकदा तरी ही सप्लिमेंट यूज करून बघावी. ह्या सप्लिमेंट तुम्हाला तुमच्या इंटरनल बॉडीला खूप हेल्प करतील, तुम्हाला वेट लॉससाठी मदत करतील. पण आपल्याला एक्सपेक्टेशन खूप मोठ्या असतात की यार मी 1 महिना यूज केलं तर माझं ॲटलिस्ट 5-10 किलो तरी वजन कमी व्हायला हवं, कारण मी एवढे पैसे पे केले आहेत तर माझं 10 किलो तर कमी व्हायला हवं. अरे बाबांनो, तुम्ही काय प्रयत्न केला त्याच्यासाठी? सप्लिमेंट एक हेल्थ केअर प्रोडक्ट आहे, तुम्ही कशा पद्धतीने त्याला घेताय त्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. एकदम तुम्ही घेतला, आपण कुठली मॅजिकल पावडर थोडीच घेतोय मी खाल्ली आणि एकदम स्लिम झाली. नो डिअर, तुम्ही जे घेत आहात ते तुमच्या शरीराला कशा पद्धतीने लागते, कशा पद्धतीने वर्क करणार आहे ते घेतल्यानंतरच कळेल. डॉक्टरकडे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला 7 दिवसाची किंवा 10 दिवसाची औषध देतो आणि म्हणतो 7 दिवसांनंतर 10 दिवसांनंतर मला येऊन परत दाखवा. त्याला पण ते जाणून घ्यायचं असतं की याच्यावरती काय रिझल्ट आला आणि काय याच्या शरीरावरती काय याचा परिणाम झाला, कारण त्यालाही माहिती नाही की याच्या शरीरामध्ये काय आहे, कशा पद्धतीने वर्क करणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपल्याला पण एखादा डॉक्टर जेव्हा एखादी मेडिसिन देतो तेव्हा तो 10 प्रश्न विचारतो, 12 प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर मेडिसिन देतो. तुम्हाला असं होतं आहे का, तुमचं पोट दुखतं आहे का, तुमची छाती दुखते आहे का, तुमचं डोकं दुखतं आहे का, तुमचं नाक वाहतं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी विचारतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तो औषध देतो. इथे सुद्धा तुमच्या शरीरातला इंटरनल पार्ट कोणाला माहिती नाही आहे की कसा आहे, कशा पद्धतीने वर्क करणार आहे. जेव्हा तुम्ही ती गोष्ट घेसाल त्याचं तुमच्या बॉडीवरती रिझल्ट कळेल 1 महिन्यात, 2 महिन्यात, तेव्हा आपण म्हणू शकतो की यार हां, अशा पद्धतीने हे वर्क करतं आणि आपल्या बॉडीला त्या गोष्टीचा फायदा होतो. आणि ही तर सप्लिमेंट आहे, ही तर 100% रिझल्ट देणार आहे तुम्हाला, पण ती घेता कशी त्या गोष्टीवरती डिपेंड करतात बऱ्याच गोष्टी. मला जर सकाळची गोळी दिलेली आहे, मी संध्याकाळी घेते आहे, संध्याकाळची गोळी सकाळी घेते आहे, तर मला रिझल्ट मिळणार नाही. जर त्याचा सिक्वेन्सच सकाळ संध्याकाळचा वेगळा आहे तर तुम्ही ती गोष्ट चुकीच्या पद्धतीने घेत असाल तर त्याचा रिझल्टही तुम्हाला तसाच येईल. सो लक्षात नेहमी ठेवायचं आहे
का जो सिक्वेन्स तुम्हाला गाईड बुकमध्ये दिला जातो किंवा डॉक्टरांद्वारे सल्ला दिला जातो की अशा पद्धतीने तुम्ही घ्या, हे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे, त्याच पद्धतीने घेणे गरजेचे राहते, नाही तर तो रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. थँक्यू तुम्ही सगळ्यांनी मला इतकं चांगल्या पद्धतीने ऐकून घेतल्याबद्दल. आणि स्वतःच्या आरोग्याला प्लीज प्रायोरिटी द्या. आरोग्य हीच आपली पहिली प्राथमिकता असली पाहिजे, हीच आपली संपत्ती असली पाहिजे. कारण संपत्ती माणूस आयुष्यभर कमवू शकतो, पण आरोग्य एकदा जर निघून गेला हातातून तर ते कमवता येत नाही. थँक्यू सो मच.